आज दिनांक 19/4/2024 रोजी 44 सांगली लोकसभा मतदारसंघांसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आज 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली। या मतदान रॅलीमध्ये आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता, भा. प्र. से. यांच्यासहित उप-आयुक्त वैभव साबळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता। सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली। प्रारंभी सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले। यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली। यावेळी मनपा उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मीना बाबर, मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, प्रशासन अधिकारी शिक्षण श्री आठवले, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव यानंतर मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात केली। यानंतर ही मतदान जनजागृती रॅली संजयनगर परिसरात नेण्यात आली। या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी मतदान जनजागृती करणारी गाणी सादर करीत मतदानाची जागृती केली। मतदान जनजागृती रॅलीमध्ये महापालिकेचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन शिक्षण मंडळाचे सतीश कांबळे आणि टीमने केले करायचे आहे। आणि मागच्या जर आपण निवडणुकीचे आकडे बघितलो तर आपला मतदान जे टक्केवारी आहे ती राज्यापेक्षा थोडी कमी आहे आणि म्हणून आपली जबाबदारी अजून जास्त आहे की आपल्याला स्वीप ऍक्टिव्हिटीमध्ये घराघरी पर्यंत पोहोचून आपण जी कार्यवाही करतोय, जे आपण ऍक्टिव्हिटीज घेतोय आणि मतदानाच्या महत्व किती आहे तो महत्व आपल्याला प्रत्येक घरी पोहोचून द्यायचे आहे, जेणेकरून लोकांना माहिती पडेल की त्याच्या मतदानाची महत्व किती जास्त आहे। आणि म्हणून त्यांनी प्रत्येक घराचे जे एलिजिबल वोटर्स आहेत त्यांनी घरातून येऊन 7 मेला मतदान केंद्रात जाऊन त्यांनी त्याच्या मतदान करायचे आहे, जेणेकरून त्यांच्या मतदानाच्या महत्व जपून आपल्याला लोकशाही पद्धतीने एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जे MP आहेत ते आपल्याला निवडून येता येईल। आपण सगळ्यांनी जे आज सकाळपासून रॅली काढली ती खूप चांगली, खूप सुंदर पद्धतीने शिस्तपूर्वक रॅली होती आणि असेच पुढे आपण ऍक्टिव्हिटी 7 मे पर्यंत करत राहणार आहोत। त्याच पद्धतीने सगळ्यांनी जेव्हा कोणाला एकमेकाशी भेटणार तेव्हा चव्हाण साहेबांच्या गाणी ऐकून द्यायचे आहे की मतदान करायचे आहे, मतदान राजा तुम्ही आहात। तर सगळ्यांनी मतदान करून चांगल्या पद्धतीने निवडणुकीच्या सणात सहभागी व्हायचे आहे आणि 100% मतदान कशा पद्धतीने आपण सांगली विधानसभा मतदारसंघ असो किंवा सांगली लोकसभा मतदारसंघ असो तिकडे 100% मतदान होणार याची खात्री करण्याचा प्रयत्न आपण सगळे करणार आहोत। आज सकाळीपासून सगळे जमलेले लोकांना परत माझ्या वतीने एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।